महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अंतर्गत प्रवाशांसाठी नवीन सुरू झालेली योजना म्हणजे एनसीएमसी कार्ड. या योजनेअंतर्गत प्रवाशांना वेळेची बचत करत कॅशलेस व डिजिटल प्रवास तसेच तिकीट व्यवहार देखील अधिक जलद व सुरक्षित होणार आहे. आपल्या गावातील लोकांना देखील या योजनेचा फायदा व्हावा यासाठी कोळवाडी आळेगावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य दिनेश सहाने यांनी कोळवाडी या गावामध्ये या कॅम्पचे आयोजन केलेले आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की महिला वर्ग असेल तसेच ज्येष्ठ वर्ग देखील या कॅम्पमध्ये सहभागी झालेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, तुमचं नाव काय? वैशाली सुनील सहाने. आज तुमच्या कोळवाडी या गावामध्ये एनसीएमसी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे, काय सांगाल याबद्दल? याचा फायदा आम्हाला होणारच आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा 13 वर्षाच्या पुढील मुली आहेत त्यांना पण या कॅम्पचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला एस टीने प्रवास करताना कुठे देवाला वगैरे जायचं असेल तर नक्कीच याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि आमच्या कोळवाडीचे सरपंच उपसरपंच दिनेश सहाने यांची मी खूप खूप आभारी आहे. कारण त्यांनी हा कॅम्प आणला. आज आम्हाला नारंगाव किंवा आळेफाटा इथं जावं लागणार होतं, पण आम्हाला आज इथं आमच्या गावातच ही सेवा उपलब्ध झाली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. काकी, तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत शासनाने लाडकी बहीण योजना असेल किंवा महिला सक्षमीकरण यांसारख्या अनेक योजना आपल्यासाठी काढलेल्या आहेत. आता एनसीएमसी कार्ड देखील ही योजना नवीन प्रवाशांसाठी सुरू केलेली आहे, काय सांगाल याबद्दल? त्याबद्दल मी सरकारला नक्कीच धन्यवाद देईल. आणि आता ही जे एस टी याच्यासाठी NCMC कार्ड जे त्यांनी आमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत त्याच्याबद्दल पण मी त्यांना धन्यवाद देईल. आणि दिनेश सरपंच त्यांनी आमच्यासाठी हा कॅम्प इथे कोळवाडीतच भरवला आणि आम्हाला इथंच ती कार्ड उपलब्ध करून देण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद देईल. एनसीएमसी कार्डचा फायदा आपल्याला कशा प्रकारे होणार आहे हे महिलांकडून आपण जाणून घेतले आहे. या कॅम्पमध्ये मगासपासून एक बाबा जे आहेत ते ह्या कॅम्पमध्ये सगळ्या महिलांना सूचना देत आहेत, त्यांना मदत करत आहेत किंवा एनसीएमसी कार्डचं महत्त्व काय हे देखील त्यांना सांगत आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ बाबा आहेत ते. बाबा, काय सांगाल? ह्या कॅम्पमध्ये तुम्ही देखील सहभागी झालेले आहेत, ते या कॅम्पबद्दल काय सांगाल? हा कॅम्पचा जो छान उपक्रम दिनेश साहणे यांनी आमच्या कोळवाडी गावामध्ये राबवला आहे याबद्दल त्यांचं प्रथमतः मी आमच्या सर्व कोळवाडी ग्रामस्थांतर्फे खूप खूप अभिनंदन करतो. आणि आम्हाला जे समजा नारायणगावपर्यंत जावं लागत होतं किंवा जाऊ शकत नव्हतं काही मंडळी, तर इथल्या इथे आम्हाला हा उपक्रम राबवल्यामुळं आमचे श्रम वाचले गेलेले आहेत आणि छानच्यापैकी कार्यक्रम याने इथं राबवला गेलेला आहे. याच्यामध्ये 200 रुपयामध्ये आम्हाला हे एस टीचं कार्ड जे मिळणार आहे हा तर फायदा होणारच आहे. पण आज त्यांनी आणखी विशेष घोषणा अशी केलेली आहे की 75 वर्ष पूर्ण झालेले नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी योगदान देऊन त्या 75 वर्षाच्या पुढच्या नागरिकांना त्यांनी फ्री कार्ड दिलेलं आहे. म्हणजे ते योगदान सुद्धा फार मोलाचं आहे. हे आजच्या कॅम्पचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. सरकार नेहमीच काही ना काहीतरी नवीन योजना आणत असतं. अजून काय मागणी आहे तुमची सरकारकडे की काहीतरी नवीन योजना शेतकऱ्यांसाठी असेल किंवा तुमच्यासारख्या ज्येष्ठ वर्गासाठी ह्या योजना आल्या पाहिजेत? आता सरकारच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर फार कठीण काम आहे. कारण धरसोड वृत्ती फार आहे. कारण हे कार्ड काढा, ते कार्ड काढा, ते कार्ड काढा, मग लोकांनी फक्त कार्ड काढायची आणि सांभाळत बसायची. नंतर हे कार्ड चालणार नाही, ते कार्ड चालणार, हा प्रकार जो आहे हा बंद झाला पाहिजे. काहीतरी एक ठोस निर्णय तुम्ही घेतला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये सर्वसामान्य लोकांची जे काय त्रास आहे तो कमी केला गेला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी तसंच झालं पाहिजे. शेतकऱ्यांना खतं, औषधं ही योग्य किमतीमध्ये, योग्य दरामध्ये, फुकट नको कोणाला, पण योग्य किमतीत आणि योग्य दरात ही गावातल्या गावात जर मिळत गेली तर अतिशय उत्तम होईल. ही सरकारकडनं अपेक्षा आहे. आमच्या कोळवाडी गावामधील युवा नेतृत्व दिनेश महिपत साहणे हे आमच्या कोळवाडी गावासाठी चांगल्या उपक्रमासाठी नेहमी झटत असतात. आणि आमच्या कोळवाडी गावामध्ये जी काही ज्येष्ठ नागरिक शिवकृपा ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन झालेली आहे त्या जागेला ग्रामपंचायतीकडनं आम्हाला जागा मिळालेली आहे. त्या जागेमध्ये दिनेश साहणे यांनी स्वखर्चाने जवळजवळ साधारण 3 लाख रुपये खर्चून आम्हाला इमारत बांधून दिलेली आहे. याच्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे दिनेश साहणे यांचा फार फार मोठा अभिमान वाटतो. आणि असे उपक्रम नुसता हाच नाही तर अनेकही उपक्रम ते या ठिकाणी राबवत असतात.
कोळवाडी या गावामध्ये आज दिनेश सहाने यांच्या अंतर्गत एनसीएमसी कार्ड योजना याचा कॅम्प आज भरवला गेलेला होता. महिला वर्ग असेल किंवा ज्येष्ठ वर्ग असेल या कॅम्पमध्ये आज सहभागी झाले होते. त्यांच्याशी आपण संवाद देखील साधला आहे. सरकारने अजून देखील काही नवीन योजना आणल्या पाहिजेत, तसेच आहे त्या योजनांमध्ये सरकारने अजून आम्हाला अनुदान देखील दिले पाहिजे, ही गावकऱ्यांची देखील मागणी आहे. कॅमेरामॅन शुभमसह स्नेहल लवटी, हिंदवी न्यूज, कोळवाडी. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.